एआय तंत्रज्ञानयुक्त शेतीसाठी शासनाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील 4 शेतकऱ्यांचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय. त्यापैकी एक असलेल्या राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा इथल्या युवराज वारके यांनी आपल्या ऊस शेतीमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करत वेगवेगळे प्रयोग यशस्वी केलेत. त्यांनी कष्टाच्या शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत यशस्वी आणि फायद्याची शेती केली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी या शेतीची माहिती घेत इथले वेगवेगळे प्रयोग सुमारे तासभर अभ्यासले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे असं सांगून निश्चितच ही शेती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक नवी दिशा देणारी ठरेल असा विश्वास व्यक्त केला. या यशस्वी प्रयोगानंतर मजरे कासारवाडाचा हा संकल्पपूर्तीचा प्रकल्प एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून पुढे येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी एआयच्या माध्यमातून आपल्याला आपल्या शेतीमधील माती, खत आणि वातावरणातील बदल यांची माहिती आणि नेमकी गरज काय आहे हे समजू शकेल. जमिनीत जो सेन्सर लावण्यात येतो त्यातून जमिनीचा ओलावा, तापमान आणि बदल याची माहिती मिळते. महत्त्वाची बाब म्हणजे सॅटेलाईटद्वारे मॉनिटरिंग केलं जातं आणि याबाबत सातत्यानं शेतकऱ्यांना अलर्ट केलं जातं. त्यामुळं शेतीमध्ये मोठी क्रांती घडणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी तहसीलदार अनिता देशमुख, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ए.वाय. पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, तालुका कृषी अधिकारी रमेश गायकवाड, मंडल कृषी अधिकारी दिलीप आदमापुरे, कृषी पर्यवेक्षक के.एस. कोंडे, कृषी सहाय्यक युवराज सावंत, प्रदीप गोगाणे, जयदीप पाटील, कृष्णात जाधव, कृष्णात एकल, प्रकल्प व्यवस्थापक आत्मा सुनील कांबळे, तालुका कृषी आत्मा समितीचे सदस्य सचिन वारके, सरपंच योगिता वारके, उपसरपंच संजय सुतार, ग्रामसेवक सचिन बारड यांच्यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.